नमस्कार, मी सौरभ कोरटकर. स्टोरी ऑफ द डे या आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा आता आपण घेणार आहोत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे महायुतीबद्दलची. महायुतीत तीन तिघाडा आणि काम बिघाडा अशीच काहीशी परिस्थिती सध्या राज्यात पाहायला मिळते. निमित्त आहे विधान परिषदेच्या 17 जागांचं. जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी दिल्ली वाऱ्या झाल्या, बैठकांवर बैठका रंगल्या, पण सत्तेच्या सारीपाटावर जागांची रस्सीखेच काही थांबायला तयार नाहीये. एकमेका सहाय्य करू म्हणणारे महायुतीचे नेते आता जागांसाठी एकमेकांसमोर दंड थोपटून उभे ठाकलेले आहेत. बघूयात. महायुतीत तीन तिघाडा काम बिघाडा. तीन जागांवर विधान परिषदेचं जागा वाटप पडलं. रायगड, नाशिक, जळगाववरून रस्सीखेच. विधान परिषदेच्या 17 जागांच्या वाटपावरून महायुतीत प्रचंड संघर्ष उफाळून आलाय. महायुतीचं विधान परिषदेचं जागा वाटप काही केल्या निश्चित होत नाहीये. सातत्यानं जागा वाटपाचे फॉर्म्युले बदलताना दिसत आहेत. विधान परिषदेच्या जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी एकनाथ शिंदेंनी तातडीची दिल्लीबारी केली. त्या पाठोपाठ गिरीश महाजनही दिल्लीला जाऊन आले. आता जागा वाटप अंतिम टप्प्यात आल्याचं महायुतीचे नेते सांगू लागले आहेत. आता भाजप 12, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 1 असा फॉर्म्युला निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे. नाशिक, संभाजीनगर या जागांसाठी भाजप शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. पुणे मतदारसंघावरून भाजप राष्ट्रवादीत रस्सीखेच आहे. रायगड, रत्नागिरी मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेलाय. शिवसेनेच्या वाट्याला ठाणे, नाशिक, यवतमाळ आणि परभणी, हिंगोलीची जागा जाण्याची शक्यता आहे. महायुतीतल्या जागा वाटपाच्या तिढ्याबाबत खुद्द मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. असं आहे की आमची चर्चा त्या संदर्भात चाललेली आहे. साधारणपणे शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगर या 2 जागांवर आमची चर्चा चाललेली आहे. राष्ट्रवादीसोबत पुणे या जागेबद्दल चर्चा चाललेली आहे. आम्ही एकत्रित बसून यातनं मार्ग काढू. अजून मार्ग निघाला नाही, पण मला विश्वास आहे की मार्ग निघेल. नाशिक मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाट्याला होता, त्यामुळं नाशिक शिवसेनेकडेच राहू द्यावा असा आग्रह शिवसेनेचा आहे. आता शिवसेनेच्या आग्रहासमोर भाजप नमतं घेणार याबाबत थोडी शंका आहे, पण तरीही शिवसेनेचे नेते मात्र आशावादी आहे. नाशिक ही स्टँडिंग शिवसेनेचंच जागा आहे आणि म्हणून त्याचा आग्रह हा आम्ही ठेवलेला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या पातळीवर या संदर्भातल्या चर्चा त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहेत आणि मला विश्वास आहे की अतिशय खेळीमेळीने हसत खेळत निर्णय होते. शिवसेनेच्या नेत्यांची नाराजी लपून राहिली नाहीये. एकनाथ शिंदेंनी आजच्या मुंबईच्या शासकीय कार्यक्रमाला दांडी मारली. शिवसेनेच्या या नाराजीवरून उद्धव ठाकरेंच्या पक्षानं शिवसेना नेत्यांना डिवचलंय. पुढच्या काळात भाजपकडून शिवसेना नेत्यांनी कोंडी वाढत जाणार असल्याचं भाकीत अंबादास दानवेंनी केलंय. असून तर काहीच नाही. ही कोंडी तर हळूहळू वाढत जाणारे. सरकारमध्ये शिंदेंच्या मंत्र्याची इतकी कोंडी झालेली आहे. मला असं वाटतं एक म्हण आहे, डॅश 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 हाकना बॉम्ब पुढं एवढा शब्द आहे. आता तो तुमच्या कॅमेऱ्यासमोर मला नाही बोलता येणार. एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याचा त्यांना फारसा फायदा झालेला दिसत नाहीये, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जागा वाटपावर अगदी ठाम दिसले. राष्ट्रवादीची एका जागेवर बोळवण झालेली आहे. महायुतीत घटक पक्षांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार तर सुरू नाही ना, अशी चर्चा राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. ओम देशमुख, झी 24 तास, मुंबई.